हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 19 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये तायडीने घरी किटी पार्टी ठेवली आणि तिच्या काही मैत्रिणींना घरी बोलवलं. तायडीला किटी पार्टी करायची नव्हती, तर या मैत्रिणींबरोबर मिळून आशाचा अपमान करायचा होता. नुपूर आणि मल्हार घराबाहेर गेले होते आणि मग आशा घरी एकटी ये ही संधी साधून या तायडीने आशाचा खूप अपमान केला. आशाची किंमत 0 आहे, आशा एक नंबरची स्वार्थी आहे, स्वतःच्या न झालेल्या सुनेचं दुसरं लग्न लावून दिलं ते फक्त पैशांसाठी, स्वतःच्या मुलाचा मृत्यू विसरलीये, हे सगळं तिला बोलली. त्यामुळे बिचारी आशा खूप रडू लागली. परंतु त्याच वेळेस नुपूर तेथे आली आणि मग नुपूरने तायडीची जी काही ठासलीये सगळ्या मैत्रिणींसमोर सांगितलं की तायडीसुद्धा चाळीतच राहायची आणि तायडीसुद्धा भिकारीच आहे. हे ऐकून मैत्रिणींना जबर धक्का बसला आणि मग नुपूरने तायडीला वॉर्निंग दिली, एक दिवस मी तुमची किंमत अख्ख्या जगाला दाखवून देईल की तुम्ही किती मोठ्या झिरो आहात. तायडीला जबर धक्का बसलाय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मल्हार आणि नुपूर गाडीत बसलेले असतात आणि मल्हारच्या गाडीचं डिझेल संपलेलं असतं. त्यामुळे मल्हारचा ड्रायव्हर पेट्रोल पंपावर डिझेल आणायला गेलेला असतो. नुपूर चिडून म्हणते, सर अजून किती वेळ या गाडीत बसायचं आहे आपण? मल्हार म्हणतो, आता गेलाय ना ड्रायव्हर पेट्रोल पंपावर डिझेल आणण्यासाठी, तो आणेल, काय एवढं टेन्शन घेतेस? तर नुपूर चिडून म्हणते, सर गाडी अशी कशी काय बंद पडू शकते? मल्हार विचारतो, अशी कशी म्हणजे? गाडी अचानकच बंद पडते. गाडी काही सांगून बंद पडणार आहे? मी या वेळेला बंद पडेल, तयार राहा. नुपूर चिडून म्हणते, सर मला माहिती आहे की गाडी आपोआपच बंद पडते, पण गाडी तुमची आहे ना, मग तुम्ही किंवा तुमच्या ड्रायव्हरने गाडी सुरू करण्याआधी गाडीत डिझेल किती आहे हे चेक करायला पाहिजे ना. मल्हार म्हणतो, आता झाली असेल ड्रायव्हरकडून चूक, पण आपल्या गाडीत डिझेल किती आहे यावरून आपण ठरवतं का किती फिरायचं? डिझेल संपू शकतं, तो डिझेल आणायला गेलाय, डिझेल भरेल, मग आपण जाऊया. नुपूर चिडून म्हणते, सर पेट्रोल पंपावरून एवढं पेट्रोल आणायला वेळ लागतो का? मल्हार सांगतो, पेट्रोल पंपावरून पेट्रोल आणायचंच नाही ना, माझी गाडी डिझेल आहे, डिझेल आणायचं आहे. नुपूर चिडून म्हणते, सर ते मला कळतंय. मल्हार म्हणतो, मग कळतंय तर कशाला विचारतेस? नुपूर चिडून म्हणते, सर तुमचा आवाज वाढतोय बरं का, माझ्यावर आवाज चढू नका. मल्हार म्हणतो, अरे हो, आवाज चढतोय का? थोडं शांत राहायला पाहिजे. नुपूर त्याच्यावर खूप चिडते. आणि इकडे तायडीचे आईबाप हे हॉलमध्ये असतात. तेवढ्यात तायडीच्या अतिश्रीमंत पण संस्कार शून्य मैत्रिणी घरी येतात आणि तायडीला विचारतात, ओ सागरिका, आज अचानक अशी किटी पार्टी कशी ठेवली? तर तायडी सांगते, खूप दिवस झाले ना आपण किटी पार्टी केलीच नव्हती आणि मला तुमच्याबरोबर खूप साऱ्या गॉसिपसुद्धा करायच्या होत्या, म्हणून बोलवलंय. या मैत्रिणी खूप खुश होतात, हसतात, खेळतात, खुश असतात. मग तायडी या सगळ्या मैत्रिणींना बसायला सांगते. तायडीची आई म्हणते, तुमच्यासाठी काय काय आणलंय? थांबा, मी तुम्हाला सगळ्यांना देते बरं का. तर तायडी म्हणते, आई थांब थोडं, थांब, आपले स्पेशल गेस्ट अजून यायचे बाकी आहेत, एकदा का ते आले मग आपण सर्व करूया बरं. तायडीच्या एका मैत्रिणीला हे माहीत असतं. ती म्हणते, ओहो स्पेशल गेस्ट. तायडी म्हणते, थांब मी घेऊन येते. तायडी निघून जाते. पण तायडीच्या आईला काही सहन होत नाही. तायडीची आई लगेच या पार्सलमध्ये असलेला एक समोसा घेते आणि समोसा खाणार. तायडीचा बाप चांगला शरमतो. तायडीच्या आई या मैत्रिणीनं विचारते, तुम्ही घेणार का? तर मैत्रिणी म्हणतात, नो नो आंटी, तुम्ही घ्या, तुम्ही खा, तुम्ही हेजिटेट करू नका. तर तायडीचा बाप म्हणतो, ती नाही लाजत, समोरच्याला लाज येते असं वागते ती. या मैत्रिणी हसू लागतात. आणि तेवढ्यात तायडी आशाला घेऊन तेथे येते आणि म्हणते, हॅलो गर्ल्स, या आहेत आपल्या आजच्या स्पेशल गेस्ट. आशा खूप घाबरलेली असते आणि विचारते, पण मॅम मी येथे. तर तायडी सांगते, अहो काही नाही हो, आमच्या मैत्रिणींची किती पार्टी आहे, तुम्ही कशा तुमच्या मैत्रिणींबरोबर भजन करायला जाता एकत्र, तसंच आम्ही फक्त गॉसिप करायला येतो, भजन वगैरे करत नाही बरं का. तायडी म्हणते, अहो नका टेन्शन घेऊ, तुम्ही रूममध्ये एकट्या बसून बोर झाल्या होत्या म्हणून मी तुम्हाला घेऊन आले, बसा बसा. आणि तायडी तिला सोफ्यावर बसवते. आशा खूप घाबरलेली असते. आज आपल्याबरोबर काहीतरी चुकीचं घडणार आहे हे आशाला कळून चुकलेलं असतं. इकडे नुपूर मल्हारवर चिडून म्हणते, सर लहानपणापासून आमच्याकडे कधीच गाडी नव्हती, त्यामुळे गाडीबद्दल मला जास्त माहिती नाही आहे.
म्हणून तुम्ही माझी अशी खिल्ली उडवणार आहे का की आमच्याकडे गाडी नाही आहे ना आम्हाला काही माहिती नाही आहे? मल्हार म्हणतो, नुपूर, मी असं कुठे म्हटलो की तुमच्याकडे गाडी नव्हती म्हणून मी तुमची खिल्ली उडवतोय? असं काही नाही आहे आणि मी असं कधी म्हणूच शकत नाही. आता जे काही माझं आहे ते सगळं तुझंच आहे. नुपूर म्हणते, हो खरं आहे सर, जे सगळं तुमचं ते सगळं माझंच. पण अजून किती वेळ बसायचं आहे? मल्हार म्हणतो, तुला जर बोर झालं असेल ना तर आपण बाहेर जाऊया, नारळ पाणी पिऊया. तर नुपूर म्हणते, नाही, मला नारळ पाणी प्यायचं नाही आहे. मल्हार म्हणतो, मग एक वॉक घेऊया. नुपूर म्हणते, उन्हात वॉक घ्यायचा आहे का? मला घ्यायचं नाही आहे. मल्हार म्हणतो, ठीक आहे, मी बाहेर जातो, तू बस आतमध्ये. मल्हार बाहेर निघून जातो. नुपूरला आतमध्ये खूप गरम होत असतं आणि तेवढ्यात नुपूरला आठवतं की आज मल्हार मला बाहेर घेऊन जाण्यासाठी आला, पण हा त्याचा सगळा प्लॅन नव्हता, तर हा तायडीचा प्लॅन होता. आणि नुपूरला शंका येते की काहीतरी गडबड आहे. आणि इकडे तायडी आणि तायडीच्या मैत्रिणींची किटी पार्टी सुरू होते. त्यांच्या गॉसिप सुरू असतात आणि तायडीचं सगळं लक्ष आशाकडेच असतं. कधी आशाकडे मोर्चा वळवायचा आणि आशाचा अपमान करायचा असाच विचार ती करत असते. मग तायडीची आई म्हणते, तायडे, मी सगळ्यांना वाढते बरं का. तायडी म्हणते, अगं आई बस, तू का वाढशील? तू जेवतेस ना, जेवताना वाढू नये. आहेत ना आशाबाई, त्या वाढतील सगळ्यांना. आशाबाईला तायडी म्हणते, वाढा सगळ्यांना. आशाला वाईट वाटतं. आशा सगळ्यांना प्लेट देते आणि मग आशा सगळ्यांना पिझ्झा वाढते. तर तायडीची आई म्हणते, तुम्ही सुद्धा घ्या ना, खूप छान आहे. आशा नकार देते की मला नको आहे. मग तायडीच्या सगळ्या मैत्रिणी गॉसिप करू लागतात. नेहमीची मैत्रीण सांगते, तुला माहिती आहे का, या सीमाच्या नवऱ्याने तिच्यासाठी प्रायव्हेट क्रूज बुक केलं होतं, पण तिने डायरेक्ट नकार दिला. तायडी म्हणते, मग बरोबरच केलं तिने. आता तिच्या बापाची एवढी मोठी क्रूज कंपनी आहे, मग तिला काय नवल त्या प्रायव्हेट क्रूजचं? तर ही मैत्रीण म्हणते, खरंय, माझ्या बाबांकडे 800 करोड रुपयांची प्रॉपर्टी आहे, म्हणून तर त्या सागरने माझ्याशी लग्न केलंय. सगळ्या मैत्रिणी हसू लागतात. आणि मग तायडीची दुसरी मैत्रीण म्हणते, आपण आहे ना एक खेळ खेळूया. या खेळामध्ये प्रत्येकाची मार्केट व्हॅल्यू किती आहे, नेटवर्थ व्हॅल्यू किती आहे, हे प्रत्येकाने सांगायचं. तायडी म्हणते, चांगला खेळ आहे, चला हा खेळ खेळूया. आणि मग सगळ्यात आधी तायडीची एक मैत्रीण सांगते, माझी नेट व्हॅल्यू जवळपास 200 कोटी रुपये आहे. माझ्या नावावर ज्या प्रॉपर्टीज आहेत, माझ्या नावावर ज्या एफ-डीज वगैरे आहेत, त्या 200 कोटी रुपयांच्या असतील. मग एक दुसरी मैत्रीण म्हणते, फक्त 200 कोटी? माझ्या नावावर तर 75 कोटींच्या एफ-डीज आहेत आणि माझ्या बाबांची 800 कोटींची कंपनी वेगळी. मग तायडीची ही जी कायम मैत्रीण आलेली असते ती सांगते, माझ्या बाबांनी तर माझ्या नावावर एक कंपनी केली आहे, त्या कंपनीची नेटवर्थच 200 कोटी आहे. बाकीचं धरलं तर अजून आकडा पुढे जातो. हे सगळं ऐकून सगळ्या मैत्रिणी वा वा किती छान छान असं एक्सप्रेशन देत असतात. आणि मग तायडीची ही नेहमीची मैत्रीण तायडीला नाही विचारत की तुझी किंमत काय आहे, ती आशाला विचारते, तुमची किंमत काय आहे? आशा विचारते, काय? ही मैत्रीण म्हणते, तुमची नेटवर्थ, तुमची व्हॅल्यू काय आहे? तायडीला काही इंग्लिश वगैरे कळतच नाही. तायडी म्हणते, अहो, त्यांना सोप्या शब्दात विचारायचं आहे की तुमची किंमत काय आहे, तुमची लायकी काय, लायकी हे विचारता येते. आशाला खूप वाईट वाटतं आणि तायडीची आई या सगळ्या मैत्रिणी खुदू हसू लागतात. तायडीचा बापसुद्धा खूप खुश असतो. तायडी म्हणते, अहो सांगा ना, तुमची लायकी विचारताय, त्या लायकी काय तुमची? तर आशा सांगते, ते मला असं नाही सांगता येणार. तायडीला खूप राग येतो. तायडी म्हणते, या तुम्ही इकडे, मी तुम्हाला तुमची लायकी दाखवते. असं म्हणून तायडी ही आशाला पुढे घेते आणि सगळ्यांना म्हणते, आता मी तुम्हाला या आशाबाईंची लायकी दाखवून देते. या आशाबाईंची लायकी आहे 0, 0 लायकी आहे यांची. आशाला खूप वाईट वाटतं. सगळ्या मैत्रिणी निर्लज्जासारख्या हसत असतात आशावर. आशा खूप दुःखी होते आणि मग तायडी ही चक्क एक मार्कर घेते, आशाचं तोंड असं वर करते आणि आशाच्या माथ्यावर काहीतरी लिहू लागते. आशा विचारते, हे काय करताय तुम्ही? तर तायडी सांगते, अहो तुमची किंमत लिहिते, प्राईस टॅग, तुमची किंमत तर लिहायला पाहिजे ना, समोरच्याला कळलं पाहिजे. असं म्हणून तायडी चक्क आशाच्या माथ्यावर मोठा 0 काढते. त्यामुळे आशाला खूप वाईट वाटतं. तिला मेल्याहून मेल्यासारखं होतं आणि तायडीच्या मैत्रिणी निर्लज्जासारख्या जोरात हसत असतात आणि बिचारी आशा ही रडत असते. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप दुःखदायक आहे. तायडी जे काही वागते ना
ते पाहून तुम्हाला सुद्धा खूप राग येईल तायडीचा. बिचारी आशा ही रडत असते, मान खाली घालून तशीच उभी असते. तायडीचे आईबाप हे सुद्धा एन्जॉय करत असतात. तायडीच्या मैत्रिणी म्हणतात, खरंच तुम्ही तर खूपच मोठ्या आहात, झिरो किंमत आहे तुमची, झिरो. तर तायडी सांगते, त्यांची खरी ओळख आहे ना, मी तुम्हाला करून देते. या आहेत आमच्या मल्हारच्या बायकोच्या न झालेल्या सासूबाई. म्हणजे आमच्या नुपूरचं आहे ना, यांच्या मुलाशी लग्न ठरलं होतं, पण यांच्या त्या न झालेल्या सुनेच्या पायगुणामुळे यांचा मुलगा लग्नाआधीच मेला, गाडीखाली चिरडला गेला. पण या सासूबाई खूप ग्रेट आहे बरं का. आपल्या न झालेल्या सुनेसाठी त्यांनी नवीन मार्ग शोधला. आपल्या मुलाच्या लग्नाला मृत्यूला 1 वर्ष होतं न होतं तोपर्यंत त्याचं सगळं दुःख विसरून गेल्या आणि आपल्या न झालेल्या सुनेसाठी तिला मुलगी मानून चक्क दुसरा श्रीमंत बकरा शोधायला सुद्धा सुरुवात केली. हे सगळं ऐकून तायडीचे आईबाप खुश होतात, मैत्रिणी हसत असतात, पण बिचारी आशा रडत असते. तिला खूप वाईट वाटतं. पुढे तायडी सांगते, काय सांगू तुम्हाला, या ज्या आशाबाई आहेत ना, खूप चांगल्या बिझनेस वुमन आहेत बरं का. एकदम बिझनेस माइंडेड आहेत. त्यांनी असा साधासुद्धा मुलगा नाही पाहिला त्यांच्या नुपूरसाठी, तर चांगला बक्कळ श्रीमंत मल्हारसारखा मुलगा शोधला आणि मग मल्हार बरोबर तिचं लग्न लावून दिलं. शेवटी यांची ती नुपूर आहे ना, ती स्वाभिमानी आहे, पण यांच्याकडे काही स्वाभिमान नाही आहे. आता न झालेली सासू आहे ना, मग स्वतःच्या न झालेल्या सुनेच्या सासरी येऊन कसं राहू शकतं कुणी. पण यांना मात्र ते जमलं बरं. मल्हारला सुद्धा चांगलंच फसवलं यांनी आणि या घरात राहायला आल्या आहेत. आशा ढसाढसा रडत असते. हा अपमान काही तिला सहन होत नाही आणि मग तायडीच्या सगळ्या मैत्रिणी उभ्या राहतात आणि म्हणतात, आशाबाई जमलंय बरं का तुम्हाला, तुम्ही खरंच खूप मोठा गेम खेळला. तुमच्या न झालेल्या सुनेला तर लॉटरीच लागली. एवढ्या मोठ्या घरात बंगल्यात आल्या तुम्ही तुमच्या न झालेल्या सुनेबरोबर. आशा ढसाढसा रडू लागते आणि मग तायडी ही आशाच्या डोक्याला असं हात लावून म्हणते, हुशार बाई एकदम, काय भारी बिझनेस माइंडेड डोकं आहे. आशाला खूप राग येतो, ती ढसाढसा रडू लागते. पण तेवढ्यात तायडीच्या सगळ्या मैत्रिणी पुढे येतात आणि म्हणतात, थांबा, आता आम्ही तुम्हाला तुमची खरी लायकी दाखवतो. या सगळ्या मैत्रिणी काही टिश्यू पेपर घेतात आणि त्यावर 150, 0, 100, 1 रुपया अशा किमती लिहून चक्क आशाच्या अवतीभोवती फेकत असतात. बिचारी आशा ढसाढसा रडत असते आणि आपल्या मैत्रिणींचा हा निर्लज्जपणा पाहून तायडी एखाद्या राक्षसींसारखी हसत असते. पण शेवटी हे सगळं आशाच्या सहनशक्तीच्या पलीकडे जातं आणि आशा तेथून पळून जाते, तेथून धावत सुटते. पण तेवढ्यात नुपूर घरी येते. आशा आणि नुपूरची धडक होते. नुपूरला मोठा धक्काच बसतो की आशा का रडतीये आणि तायडीला सुद्धा जबर धक्का बसतो. ही नुपूर एवढ्या लवकर घरी कशी आली हाच प्रश्न तायडीला पडतो. तायडीच्या मैत्रिणीसुद्धा घाबरतात. नुपूर विचारते, आई काय झालं. आणि तेवढ्यात नुपूरला आशाच्या माथ्यावर लिहिलेला 0 दिसतो आणि नुपूर तायडीकडे रागारागाने पाहते. तायडी घाबरलेली असते. नुपूर आशाला विचारते, आई काय झालं येथे, सांग मला लवकर. तर आशा म्हणते, चल नुपूर आपण आपल्या खोलीत जाऊया. पण नुपूर काही ऐकत नाही आणि आशाला घेऊन आतमध्ये येते आणि तायडीच्या सगळ्या मैत्रिणींना जाब विचारते, येथे काय झालंय. आशा म्हणते, जाऊ दे नुपूर. नुपूर चिडून म्हणते, आई असं कसं जाऊ दे, मला कळलंच पाहिजे येथे काय झालंय. तर तायडीची ही मैत्रीण म्हणते, मी सांगते ना येथे काय झालंय. आम्ही येथे एक गेम खेळत होतो की प्रत्येकाची नेटवर्थ किती आहे आणि आम्ही यांना त्यांची नेटवर्थ विचारली तर त्यांची नेटवर्थ 0 निघाली, 0, 0. म्हणून आम्ही त्यांना प्राईस टॅग लावत होतो. हे ऐकून नुपूरला जबर धक्काच बसतो. आशा ढसाढसा रडू लागते. नुपूरला खूप राग येतो. तायडीची मैत्रीण म्हणते, आम्ही जे केलं ते अगदी योग्यच केलं, आमचं काही चुकलेलं नाही आहे. आम्ही तर फक्त गेम खेळत होतो आणि आता यांची लायकी 0 आहे तर 0ला 0 म्हटलेलं आमचं चुकलं तरी काय, आम्ही एकदम बरोबर बोललो आहे. दुसरी एक मैत्रीण सांगते, आणि आम्हाला कळून चुकलं आहे की या किती बिझनेस माइंडेड आहेत. स्वतःच्या न झालेल्या सुनेचं लग्न मल्हारशी लावून दिलं आणि एवढ्या मोठ्या घरात मस्त येऊन बसल्यात, मजा करताय, आराम करताय. नुपूरला खूप राग येतो आणि नुपूरला आठवतं की थोड्या वेळाआधी जेव्हा मल्हार आणि नुपूर गाडीच्या बाहेर उभे होते तेव्हा मल्हार नुपूरला म्हणतो, नुपूर चल आपण त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊया, ज्यूस पिऊया, तेवढंच आपल्याला बसायला सुद्धा मिळेल.
पण नुपूरची इच्छा नसते. मल्हार फोनवर बोलायला जातो. नुपूर विचार करते, मला येथे अडकवलं गेलंय. नक्कीच घरी आज काहीतरी मोठं होणार आहे. मला घरी जावंच लागेल. पण मी मल्हार सरांना नाही घेऊन जाऊ शकत. मला एकटीलाच जावं लागेल. काय करावं हाच प्रश्न नुपूरला पडतो. आणि मल्हार विचारतो, काय झालं नुपूर? कसला विचार करतेस तू? नुपूर चिडून म्हणते, सर मी विचार करतेय की मला तुमचा प्लॅन कळालाय. मल्हार विचारतो, माझा प्लॅन? नुपूर म्हणते, हो सर तुमचा प्लॅन. जवळपास 1 तासापासून तुमचा ड्रायव्हर डिझेल आणायला गेलाय. तो अजून परत आला नाहीये आणि आपण येथे उन्हाचे उभं आहोत. तुम्हाला माझ्याबरोबर वेळ घालवायचा होता म्हणून हा सगळा प्लॅन तुम्ही बनवलाय आणि मला तुमच्याबरोबर एक क्षण सुद्धा थांबायचं नाहीये. मल्हारला मोठा धक्काच बसतो. मल्हार म्हणतो, नुपूर थांब. पण नुपूर काय ऐकत नाही. मी माझ्या माहेरी चाललीये असं म्हणून नुपूर ही रिक्षात बसते आणि तेथून निघून जाते. आणि मग मल्हार हा तेथेच बिचारा थांबून राहतो. नुपूरला हे सगळं आठवतं आणि नुपूर ही तायडीला जाब विचारते, मॅम तुम्ही सुद्धा? तर सागरिका म्हणते, माझी काय चूक आहे? त्या बिचाऱ्या रूममध्ये बोर होत बसल्या होत्या. मी त्यांना येथे घेऊन आले आणि माझ्या फ्रेंड्सबरोबर त्या एक गेम खेळल्या. माझं काही चुकलं नाही. तर नुपूर तायडी आणि तायडीच्या सगळ्या मैत्रिणींवर ओरडते आणि म्हणते, आज तुम्ही माझ्या आईची किंमत 0 लावली ना? माझ्या आईची किंमत तुम्हाला माहिती आहे का? माझी आई अनमोल आहे आणि तिची किंमत देवसुद्धा लावू शकत नाही. हो, माझ्या आईने एका न झालेल्या सुनेला स्वतःची मुलगी मानली. हीच तिची किंमत अनमोल करते. हो, माझ्या आईने तिच्या न झालेल्या सुनेचं दुसरं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. यामुळेच माझ्या आईची किंमत तुम्हाला कधीच करता येणार नाही. ती एवढी जास्त आहे. हो, हे खरं आहे की मी मल्हार सरांशी लग्न झाल्यानंतर घर सोडून निघून गेले होते. पण माझ्या आईमुळेच आज मी या घरात परत आलेच. त्यामुळेच माझ्या आईची किंमत तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही ना, एवढी आहे. तायडीच्या मैत्रिणी खूप चिडतात आणि मग तायडी ही नुपूरला डोळे दाखवते. तर नुपूर चिडून म्हणते, सागरिका मॅम, एक वेळेस तुम्ही माझा अपमान केला असता तर मी तो सहन करून घेतला असता. पण मी माझ्या आईचा अपमान नाही सहन करून घेऊ शकत. तुम्ही आज जे केलंय ना ते अतिशय चुकीचं केलंय आणि तुम्हाला याची किंमत चुकवावीच लागेल. तायडी नुपूरकडे रागारागाने पाहत असते. तायडीचा बाप खूप घाबरतो. तर बिचारी आशा रडत असते. नुपूर तायडीच्या सगळ्या मैत्रिणींना ठणकावून सांगते, आज तुम्ही येथे फक्त माझ्या आईचा अपमान नाही केलाय तर त्या प्रत्येक आईचा अपमान केलाय जी आपल्या मुलीचं भलं व्हावं, आपल्या मुलीला आयुष्यात मिळालेल्या दुःखापासून उभारी मिळावी यासाठी प्रयत्न करत असते. पण तुमच्यासारख्या संस्कार शून्य बायकांना हे कधीच कळायचं नाही. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप डेंजरस होता. तायडी आणि तायडीच्या मैत्रिणींनी आशाबरोबर जे काही केलंय ना ते पाहून खरंच खूप वाईट वाटलं. त्यांना या पापाची शिक्षा मिळायलाच हवी. त्यांनी जी खूप मोठी चूक केली आहे ना त्याची शिक्षा मिळायलाच हवी. फक्त आशा आणि नुपूर या दोघी चाळीत राहतात, गरीब आहेत म्हणून तायडी आणि तिच्या मैत्रिणी स्वतःच्या नेटवर्कचे मोठे मोठे आकडे सांगतात. माझ्याकडे 800 करोड आहेत, माझ्याकडे 200 करोड आहेत, माझ्याकडे एवढे आहेत तेवढे आहेत. पण त्यांच्याकडे माणुसकी नावाची गोष्ट नाहीये, संस्कार तर नाहीच नाहीये. एखाद्या वयस्कर बाईशी कसं वागायचं असतं, कसं बोलायचं असतं याची सुद्धा अक्कल त्यांना नाहीये. आणि नुपूर त्यांना नक्कीच धडा शिकवेल एवढं मात्र नक्की. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नुपूर ही तायडीला सुनावेल, तुम्ही जे काही केलंय ना ते अतिशय चुकीचं केलंय. तर तायडी चिडून म्हणेल, त्यात काय चुकलं आमचं? तुझ्या आईने ही चूक केली नाहीये का? अरे तुम्ही साध्या चाळीत राहणाऱ्या बायका एवढ्या मोठ्या बंगल्यात राहायला आल्या यासाठी तुम्ही प्लॅनच बनवला ना, मल्हारला फसवण्याचा प्लॅन बनवला. आणि तुमच्यासारख्या चाळीत राहणाऱ्या बायका, तर नुपूर म्हणेल, आम्ही चाळीत राहतो म्हणून आम्ही गरीब, म्हणून आम्ही वाईट, म्हणून आम्ही लालची. मग तुम्ही सुद्धा चाळीतच राहायचा ना. हे ऐकून तायडी आणि तायडीच्या बापाला जबर धक्का बसेल. तायडीच्या मैत्रिणींना सुद्धा जबर धक्का बसेल. तायडीच्या मैत्रिणी म्हणतील, सागरिका तू चाळीत राहायची? आणि सागरिकाची बोलतीच बंद होईल. सागरिकाला असा प्रश्न पडेल, या नुपूरला कसं कळलं की मी चाळीत राहायचे? आणि मग नुपूरच्या हातात तर आयतं कोलीतच मिळणार. सागरिकाला टेन्शन आलंय हे नुपूरच्या लक्षात येईल आणि नुपूर ही तायडीच्या जवळ येईल.
तिच्या माथ्यावर असा मोठा झिरो काढणार आणि म्हणेल, सागरिका मॅम, तो दिवस दूर नाहीये ज्या दिवशी मी तुमची खरी लायकी अख्ख्या जगासमोर आणेल. त्यामुळे तायडीला जबर धक्का बसणार आणि मग नुपूरला चाळी जी मावशी भेटली होती ती नुपूरला फोन करून सांगेल, नुपूर, त्या संजनाचा पत्ता मला सापडलाय. हे ऐकून नुपूर खूप खुश होईल आणि त्याच वेळेस मल्हार तेथे येणार. मल्हार नुपूरला विचारेल, काय झालं नुपूर, सांग ना तुझं सिक्रेट काय आहे. तर नुपूर चिडून म्हणेल, सर, प्रत्येकाची सिक्रेट असू शकतात आणि तुम्ही हे खूप चुकीचं करताय. तुम्ही मला त्याबद्दल विचारू नका. एक नवरा म्हणून तुम्ही मला खरंच चुकीचा धाक दाखवताय आणि हे मला बिलकुल आवडत नाहीये. मग नुपूर मल्हार यांच्या नात्याचं पुढे काय होईल? संजना सापडणार का? आणि आता या चाळीच्या अपमानानंतर तायडी काय करेल? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप खूप खूप